दादांच्या अपघाताला आता 15-20 दिवस पूर्ण होतील, परंतु आज आपल्याला सर्वात मोठा पुरावा हाती लागला असून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्या दिवशी नेमकं दादांसोबत काय झालं, विमान खाली पडण्याच्या आधीच दादांचा कसा घात करण्यात आलता, दादांचा कुणी काटा काढला, यामध्ये कोण कोण सहभागी याची संपूर्ण सखोल माहिती आपल्या हाती लागली आहे. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की शेवटी आपण या सगळ्यांची यादीच तुम्हाला देणार आहेत. यामध्ये मोठ्या मोठ्या पक्षाचे हे मोठे नेते असून यांनी दादांचा कसा घात केला, दादांना कसं संपवण्याचं काम केलं, याचं संपूर्ण गुप्त कट मी तुम्हाला सांगणार आहेत. फक्त पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, पूर्ण बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका. आपले दादा गेले, संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ लागली. कामाचा माणूस, कर्तव्यदक्ष माणूस अशी दादांची ओळख होती. रोहित पवारांनी दादांच्या अपघातावर प्रश्न उपस्थित केले. नेमकं त्या दिवशी आदल्या दिवशीच दादांची विमानात कोणी बिघाड केलता का? कारण की ती विमान आदल्या दिवशी गुजरातला गेलं होतं. त्यामुळे तिकडेच काहीतरी त्या विमानामध्ये बिघाड करून मग दादांना बसवलं आणि मग दादांचा घात केला, असाही आता संशय निर्माण झाला आहे. कारण विमान हे हवेत असतानाच वेगळा आवाज मारित होतं. स्थानिक लोक म्हणतात की असं वाटत होतं की तिथे एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या कळसालाही विमान धडकते काय आणि हवेतच 2-3 पलट्या मारल्या होत्या, हवेतच गोल गिरट्या मारित होतं. याचा अर्थ असा आहे की विमानामध्ये 100% बिघाड झालेला होता. यांनी जे संपूर्ण महाराष्ट्राला साधं कारण सांगितलं की सकाळी धुके असल्यामुळे धावपट्टी दिसत नव्हती, त्यामुळे व्यवस्थित विमानाचं लँडिंग करू शकले नाही आणि विमान खूप खाली आल्यामुळे नियंत्रण गमावलं आणि अपघात झाला. परंतु हे सामान्य कारण नाही, या पाठीमागे काहीतरी घात आहेत. तो घात असा आहे की विमानामध्ये आधीच काहीतरी बिघाड झालेला होता. तसेच रोहित पवार म्हणाले की खासगी गुप्तहेरांकडून याची सगळी माहिती काढणार आणि या गुप्तहेरांकडून अत्यंत गुप्त माहिती बाहेर आली आहेत. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, पुढे मी तुम्हाला ती सांगत राहणार आहेत. विमान दुर्घटनेनंतर त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला. ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाची सगळी तांत्रिक माहिती, रेकॉर्डिंग सगळे जतन करून ठेवतो. 1000 टेम्परेचरवर सुद्धा विमानातील जो डेटा असतो, शेवटच्या क्षणामध्ये कार बोलले, नेमकं काही तांत्रिक बिघाड झालता का, कारण की त्याला सेन्सर सिस्टीम असून विमानाची सर्व माहिती त्यात सुरक्षित असते. पॅसिफिक महासागरामध्ये विमान दुर्घटनेमध्ये एक विमान कोसळलं होतं. त्याचा ब्लॅक बॉक्स 2 वर्षांनंतर सापडला होता. तरीही त्यातून माहिती सर्व सुरक्षितरित्या गोळा करण्यात आली होती. त्यामुळे नेमका आता अजितदादा पवारांचा जो विमान दुर्घटनेचा ब्लॅक बॉक्स आहे, त्यामध्ये काही तांत्रिक अडचण झाली असं म्हणताय. जर त्यावेळी ब्लॅक बॉक्स बंद असेल तर भविष्यामध्ये कधीच दादांच्या दुर्घटनेत नेमकं ऐनवेळी काय झालतं याचा उलगडा होणार नाही. कारण की ब्लॅक बॉक्स एकमेव आहेत ज्यांना सगळं काही उघड होणार आहेत. नेमकं काय तांत्रिक अडचण झालती, शेवटच्या क्षणामध्ये काय काय बोलणं झालं, त्यामुळे दादांचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असावा आणि त्यातून माहिती सगळे मिळावी, हीच आता ईश्वरचरणी प्रार्थना. दुसरी गोष्ट म्हणजे या ब्लॅक बॉक्समधून माहिती हस्तगत करणे अशक्य होत आहे. त्यातून सुरक्षितरित्या माहिती सापडत नाहीयेत. त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स आता परदेशात पाठवला जाणार आणि मग त्यातून माहिती काढली जाणार, कारण की तेवढी आधुनिक यंत्रसामग्री भारताकडे उपलब्ध यंत्र नाही. त्यामुळे परदेशातील ज्या नामांकित विमान दुरुस्ती कंपन्या आहेत त्यांच्याकडून हे सर्व माहिती गोळा केली जाणार. परंतु आता थांबा, एक मोठा धोका निर्माण झाला आहे. तो काय आहे मी तुम्हाला सांगणार. त्यांनी तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, त्यामुळे फक्त शेवटपर्यंत बघत राहा. असं म्हणलं जात आहे की या ब्लॅक बॉक्समधील माहितीसुद्धा फेरफार होण्याची शक्यता आहे. काही मोठ्या नेत्यांचं फक्त एवढंच टार्गेट आहे की दादांचा अपघात दाखवायचा, घातपात नाही. आणि त्या दृष्टिकोनातून या ब्लॅक बॉक्समधील माहितीसुद्धा फेरफार केला जाऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं याबद्दल लगेच कमेंट करून सांगा. तसेच आपल्या दादांसाठी व्हिडिओला एक लाईक लगेच झालाच पाहिजे. संजय राऊत यांनी आरोप केला की ही जी कंपनी आहेत VSR, यात काही मोठ्या नेत्यांची मालकी आहेत. त्यामुळे या कंपनीचं नाव बदनाम होऊ नये किंवा या कंपनीवर काही वेगळे मोठे आरोप येऊ नये, त्यामुळे दादांचा घातपात न दाखवता फक्त अपघात दाखवणे. तर सरकारने आज संपूर्ण उलगडा करावा आणि महाराष्ट्राला काय सत्य आहे ते कळवं, असंच संपूर्ण महाराष्ट्राची विनंती. अजित पवारांच्या विमान अपघातावरून संशयाचं धुकं अजून दाट. सर्वात मोठा पुरावा असणाऱ्या ब्लॅक बॉक्स मधला डेटा गायब. डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका का घडला? हा अपघात होता की नियोजितपणे रचलेला एक घातपात?
या प्रश्नांची सर्वाधिक ठोस उत्तरं ज्या ब्लॅक बॉक्स मधून मिळणार होती त्याच ब्लॅक बॉक्स मधला डेटा असुरक्षित आहे का अशी शंका वर्तवली जाते. कारण मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या विमानातल्या ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हरीसाठी परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे. ब्लॅक बॉक्स एक प्रकारे विमानातला रेकॉर्डर असतो. पायलट, क्रू मेंबर यांच्यातलं सारं संभाषण त्यात रेकॉर्ड होतं. अपघातानंतर कितीही भीषण आग लागली तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो. अपघात नेमका का झाला, त्यावेळी विमानात काय स्थिती होती याचा अंदाज आणि उलगडा व्हावा म्हणूनच ब्लॅक बॉक्सची निर्मिती केली गेली. मात्र तोच ब्लॅक बॉक्स अजित पवारांच्या प्रकरणात मात्र धोक्यात आहे की काय अशी शंका समोर आली. 4 दिवसांपूर्वी रोहित पवारांसह अतुल लोंढेंनी याबद्दल शंका वर्तवली होती. माझी माहिती आहे अशी की ब्लॅक बॉक्स VSR कंपनी बंद ठेवत असते. उद्या हे जर माहिती आली की ब्लॅक बॉक्समध्ये काहीच मिळालं नाही तर आश्चर्य वाटू नये. असं पण सांगण्यात येऊ शकतं की ब्लॅक बॉक्स हा विमान उडल्यानंतर काही बिघाड आल्यामुळे बंद झालं, अशी पण माहिती येऊ शकते. हे खरं आहे का खोटं याचा खुलासा DGCने करावा. तसं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. आणि जर अतुलजी लोंढे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता, म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठेतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जाते असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही. आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता, हे तिथं कुठेतरी क्लिअर होईल असं मला वाटतं. हजारो सेल्सिअसची आग, हजारो पौंड वजन किंवा खोल समुद्रात 20,000 फुटापर्यंत दबाव जरी ब्लॅक बॉक्सवर आला तरी तो सुरक्षित राहतो. एअर फ्रान्सचं विमान अटलांटिक महासागरात कोसळल्यानंतर तब्बल 2 वर्षांनी समुद्राच्या पाण्यातून ब्लॅक बॉक्स मिळाला होता आणि त्यातला डेटा पूर्णपणे सुरक्षित राहिला. कारण मुळात अपघात आणि आगीतही तग धरेल यासाठीच ब्लॅक बॉक्सची निर्मिती केली जाते. मात्र अजित पवारांच्या अपघातात जर तोच ब्लॅक बॉक्स खराब झाला असेल तर हे सारं प्रकरण अजून शंकेला वाव देणार आहे. आता अजितदादांचं नाव घेणाऱ्यांना माझी विनंती आहे, थोडा हा ब्लॅक बॉक्स उघडून जरा आता सगळी माहिती बाहेर येऊ द्या. खरं खोटं लोकांच्या मनात जी शंका आहे, मी बोलत नाही कारण की गृह खातं माझ्याकडे होतं, मी असा कुठलाही आरोप त्या ठिकाणी चुकीचा या ठिकाणी करणार नाही जाहीरपणे. परंतु लोकांच्या, महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये जी शंका आहे तो ब्लॅक बॉक्स ओपन झाला पाहिजे आणि वस्तुस्थिती या महाराष्ट्रातल्या लोकांच्या पुढे आली पाहिजे. कारण की आमचं मराठा नेतृत्व, बहुजनांचं नेतृत्व पडद्याआड गेलेलं आहे, हे देखील तितकंच सत्य या राज्यासमोर येणं या ठिकाणी गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये खूप डिझाईन काळजी घेतली जाते की प्रचंड आगीपर्यंत ते सोसू शकतात. त्यामुळे असं नाहीये नक्कीच की आगीमुळेच त्याचा त्रास झालेला आहे. कधी कधी आगीमुळे नसेल ते पूर्ण जळालेलं, पण आतमध्ये जर काही बिघाड असेल त्या विमानाच्या इम्पॅक्टमुळे तर त्याची दुरुस्ती करून पुन्हा तो फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधनं डेटा काढू जाऊ शकतो. पण एवढं नक्की आहे की कदाचित इथल्या भारतातल्या सोयींमधनं त्यातला डेटा बाहेर निघत नसावा म्हणून ते परदेशी पाठवलं जात आहे. दुसरीकडे दादांच्या अपघाताला 20 दिवस होऊनही DGCAचा अद्यापही प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही. नियमाचं उल्लंघन करणाऱ्या VSR कंपनी विरोधात देखील काहीही कारवाई अद्याप झाली नाही. परिणामी शंका अधिक बळावत चालल्या. त्यामुळे DGCAने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसंच VSR वर योग्य ती कारवाई करावी असं ट्विट रोहित पवारांनी केलंय.